जे आपण तुपात खजूर भाजून घेतलेलं होतं त्यामध्ये सगळे तुपात भाजून घेतलेले ड्रायफ्रूट मिक्स करत आहे मम्मी. आता सगळं एकजीव करून घ्यायचं. चमच्यानं किती होते तेवढं करून नंतर हातानं एकजीव मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे. पुढे टाक. हा पुन्हा एवढं ना फुलाने हे खारीक आणि गुड भाजून पावडर करून घेतले. हा केला रे ಅಂದ್ರೆ कोडकोतितला खारीक पावडर करून घेतले ते मिक्स केलं. आता गरम आहे ना ते तुपात भाजलेलं खजूर त्यामुळे जरा पोळत आहे. चमच्यानं तेवढंच व्यवस्थित मिक्स होत नाही. हातानं केलेलं सगळं व्यवस्थित मिक्स होतं. जायफळ आणि वेलदोडे पूड घालून घेतले आहे. आता सर्वात शेवटी किती छान ड्रायफ्रूटचं मिश्रण तयार झालेलं आहे बघा. लाडू वळायला युस्तपर्यंत हे व्यवस्थित हातानं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे कट केलेलं असतं ना आपण ते जरा आपण मखाने ह्यात भेटलं नाही ते तेवढं राहिलं. बाकी सगळं ड्रायफ्रूट मिक्स केलेलं आहे. खूप छान आणि स्वादिष्ट आणि बिना गुळाचं बिना साखरेचं आपण बनवत आहोत. सर्वांसाठी पौष्टिक आहे आणि मधुमेही पेशंटसाठी सुद्धा हे ड्रायफ्रूट लाडू खूप हेल्दी आहेत. त्यासाठीच विदाऊट आपण गोळ आणि साखरेचं बनवत आहोत ड्रायफ्रूट लाडू. लाडू बनवत आहे मम्मी. आता अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचं आहे. तर मी पण मम्मीला मदत करते. आता हे बघा हे 27 लाडू झालेलं आहे. हे मम्मीनं बनवले आणि मी छोटे मिनी लाडू बनवलेला आहे. बघा हे 21 लाडू झालेलं आहे ड्रायफ्रूटचे. हे बघा उपवासासाठी आणि सगळ्यांना खाण्यासाठी पौष्टिक आहे. उपवासाला खास करून खूप पौष्टिक असं आपण हे ड्रायफ्रूट लाडू बनवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.